बायबल सचित्र लेखमाला या मालिकेत तुमचे स्वागत आहे. आपण यापूर्वी बायबल सर्वांसाठी ही छोट्या रील्सची मालिका अगदी उत्पत्ती म्हणजे सृष्टीची निर्मिती देवाने कशी केली तेव्हापासूनची चित्रमालिका याच YouTube चॅनेलवर सुरू केलेली आहे, अगदी साध्या सोप्या शब्दांत. आता आपण येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनच्या घटना पाहणार ऐकणार आहोत. त्याचा हा पहिला भाग. तत्पूर्वी थोडे जाणून घेऊयात पवित्र शास्त्राबद्दल, म्हणजेच बायबल या ग्रंथाबद्दल. मुळात बायबल हा ग्रंथ हिब्रू, अरामाइक आणि ग्रीक या भाषांमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे सुरुवात हिब्रू भाषेपासून झाली. पहिल्या बराच मोठा भाग पहिला जो आहे तो हिब्रू भाषेत लिहिला गेला आहे. मग पुढचा काही भाग अरामाइक भाषेत आहे आणि नवा करार हा ग्रीक भाषेत आहे. नवा करार याचा अर्थ येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या घटना. तुम्हाला माहिती आहे का की जवळजवळ जगातल्या 780 भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये याचे भाषांतर केलेले आहे. जगात सर्वात जास्त लोकांनी वाचलेला हा ग्रंथ म्हणजेच बायबल. मराठीमध्ये याचे भाषांतर प्रथम विल्यम केरी यांनी केले. आपल्या आवडत्या लोकप्रिय समाजसेविका ज्यांनी पीडित स्त्रियांना आधार दिला त्या पंडिता रमाबाई या बुद्धिमान विद्वान स्त्रीने या ग्रंथाचे सुबोध आणि सोप्या भाषेत मराठी भाषेत भाषांतर केले. असे म्हणतात की ज्यावेळी हे भाषांतर पूर्ण झाले म्हणजे 1922 साली याचा मराठीतील अनुवाद त्यांनी पूर्ण केला आणि अवघ्या काही तासातच त्या प्रभूकडे गेल्या. तर आता या ग्रंथाबद्दल सविस्तर माहिती. जवळजवळ 40 लेखकांनी वेगवेगळ्या काळात या ग्रंथातील पुस्तके लिहिली आहेत आणि तरीही ती एकमेकांशी इतक्या सुसूत्रतेने जोडली गेली आहेत हे एक आश्चर्यच आहे. म्हणजेच देवाची प्रेरणा असल्याशिवाय हे शक्य नाही हे सत्य इथे कळते. येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची भविष्यवाणी यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक वेळा आलेली आहे. ती आपण पुढे बघणारच आहोत. बायबल हा ग्रंथ 66 पुस्तकांचा आहे. यातील सर्व घटना या सत्य आहेत. सृष्टीचा आरंभ देवाने कसा केला आणि सृष्टीचा शेवट देव कसा करणार आहे आणि जे त्याच्या पुत्रावर म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्यापासून जन्मलेल्या पुत्रावर म्हणजेच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्या पापापासून मागे फिरतात त्यांना तो स्वर्गात कसे नेणार आहे हे या ग्रंथात सांगितले आहे. म्हणजे बायबल हा ग्रंथ जगातल्या सर्वांसाठी आहे. तर या बायबलचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे जुना करार आणि दुसरा भाग म्हणजेच नवा करार. आता पहिल्या भागात म्हणजे जुन्या करारात 39 पुस्तके आहेत आणि नव्या करारात म्हणजे दुसऱ्या भागात 27 पुस्तके आहेत. आता आपण दोन्हीची वैशिष्ट्ये बघू, नव्या कराराची आणि जुन्या कराराचीही. त्याकरता आपण पुढच्या लेखमालिकेत त्याचा संपूर्ण परामर्श घेऊ.